नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज आपल्या घरात असणारा एक असा गोड पदार्थ, कोणतेही शुभ कार्य म्हटलं की लग्न असू दे, वाढदिवस असू दे, नाहीतर कुठलाही समारंभ असू दे, एक गोड पदार्थ असतो ते म्हणजे गुलाबजामुन. आणि मी सुद्धा का नाही मंडळी, कुठं लग्नाला बिग्नाला गेलो, गुलाबजामुन जर असेल ताटात वाढली की पहिलं मी गुलाबजामुन खात असतो. आणि माझ्या जशा आवडीचा पदार्थ आहे का नाही, तो त्यांच्या मी सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे बघा. कसं म्हणतो हर्षू, गुलाबजामुन खाणार काय? तू तू खाणार काय? तुला लाजाले असं. तर मंडळी, गुलाबजाम हे कसं एकदम भारतीयांचं लोकप्रिय पदार्थ आहे. त्यामुळं कसं बारक्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो. पण आजकाल काय झाले माहिती आहे काय, गुलाबजामचे वेगवेगळे प्रकार झाले तो. आणि त्यातला एक प्रकार आज आपण घरात बनवणार आहे, ते म्हणजे कारभारीने तुम्हाला सांगेल बघा. आज आपण आहे ना ब्रेड पासून मस्त गुलाबजामुन बनवणार आहे. हा, ब्रेड पासून असणार आहे. शेवटापर्यंत व्हिडिओ बघा. आता करूयात सुरुवात आजच्या या रेसिपीला. कसं म्हणताय पोरांनो? हा, आवाज मंडळी आहे का? कसा आहे गुलाबजाम म्हणल्यावर असा आवाज येतोच ती बघा. चला करूयात रेसिपीला सुरुवात. तर आज आपण बनवणार आहोत मस्त आहे ना ब्रेड पासून गुलाबजामुन बनवणार आहोत. तर ते गुलाबजामुन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर इकडे आपण आहे ना भरपूर ब्रेड घेतलेले आहे, साखर, एलदोड आणि दूध घेतलेले आहे, आणि आपल्याला तेल आणि पाणी पण लागणार आहे. तर आता आपण इकडे भरपूर ब्रेड घेतले ना, आपल्याला काय करायचं आहे, हे ब्रेडचं म्हणजे हे चारी बाजून असते ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला मधलं मधलं तेवढंच पांढरा भाग घ्यायचं. असं आपल्याला सगळे कट करून घ्यायचं. बघा, ह्या पद्धतीने तर कट करून घेतलेले आहे. तर आपण हे दुसऱ्या भांड्यात घेऊया. आता आपण ह्या पद्धतीने सगळं ब्रेड आहे ना कट करून घेतलेले आहे. तर आपण थोडंसं हाताने सगळं असं आपल्याला चुरा करून घ्यायचं. सगळं ब्रेडचं मी करून घेते. बघा, असं आपल्याला ह्या पद्धतीने आहे ना पूर्ण सगळं हे ब्रेड आहे ना असं बारीक करून घ्यायचं. पूर्ण असं आपल्याला आहे ना ह्यामध्ये दूध घालून आहे ना सगळं आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. तर मी इकडं दूध घेतलेले आहे. थोडं थोडं दूध घालून आहे ना आपल्याला पूर्ण असं मळून घ्यायचं. एकदम पण दूध घालायचं नाही, थोडं थोडं घालूनच आपल्याला हे पूर्ण मळून घ्यायचं. असं चांगलं असं दाबून दाबून आहे ना एकजीव व्हायला पाहिजे हे पूर्ण. असं या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं. बघा, आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं. हे बघा, आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलं असं दूध घालून हे मळून घेतलेलं आहे. बघा, ह्या पद्धतीने तयार झालेले आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला गुलाबजामुनसाठी ना पाक तयार करून घ्यायचा आहे. आता आपण चूल पेटवून घेऊया. हे बघा, आता चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवरती आहे ना मोठं एक पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये घालूया साखर. बघा, आता साखर घालते आणि ह्यामध्येच आहे ना आपण पाणी घालूया. एक पातेलं पाणी घालते. खाली आहे ना साखर चिटकणार नाही, त्या पद्धतीने आपल्याला साखर पूर्ण असं विरघळून घ्यायचं. हे बघा, आता पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि जास्त आपल्याला पाक धरायचं नाही, असं साखर विरघळली आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया एलदोड आहे ना, थोडंसं मी बारीक करून घेतलेले आहे आणि याकडं घातलेले आहे. आता आपल्याला हे खाली काढून घ्यायचं. हे बघा, आता मस्त आपलं गुलाबजामुनसाठी पाक तर तयार आहे. आता आपण इकडं चुलीवरती इथं बाजूलाच ठेवते मी. एक कढई आपण चुलीवरती ठेवूया. थोडंसं कढई गरम करून घेऊया, मगच आपण तेल घालूया. आता कढई गरम झालेली आहे. आपण यामध्ये घालूया तेल. आणि तेल आपण चांगलं असं गरम करून घेऊया. तर आता आपण तिकडं चुलीवरती तेल पण आपण गरम करायला ठेवलेलेच आहे. तेल गरम होईपर्यंत आहे ना आपण इकडं गोळा तयार करून घेऊया. असं बारीक बारीक आपल्याला असं गोळा धरायचं, जास्त मोठं पण धरायचं नाही. आणि तेलामध्ये आहे ना ते फुगून म्हणजे जाड होतात, त्यामुळं आपण गोळा धरतानाच बारीक धरायचं. हे बघा, ह्या पद्धतीने मस्त असं गोळा तयार होतो. थोडं थोडं धरून मी याचा गोळा तयार करून घेते. बघा, आता आपण या पद्धतीने ना असं भरपूर गोळा तयार करून घेतलेले आहे. भरपूर होतात, असा बारीक बारीक गोळा धरायचा.
थोडं थोडंच पीठ धरायचं आणि चांगलंच आपल्याला आहे ना हातामध्ये घेऊन गोळा तयार करून घ्यायचा. मस्त असं गोळा तयार होतोय. बघा आता आपण या पद्धतीने सगळा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. आता आपण एक एक गोळा तेलामध्ये सोडूया. बघा आता आपण एवढं सोडलेले आहे. आता आपण हे चांगलंसं तळून घेऊया. थोडं थोडं घालूनच आपल्याला चांगलंसं तळून घ्यायचं आणि जास्त तेल सुद्धा गरम करून घ्यायचं नाही, म्हणजे काय होते पटकन वरती लालसर येतोय, म्हणजे आत कच्चे राहते. त्यामुळे असं आपल्याला थोडंसं कमी ठेवून आहे ना चुलीत जाळ कमी करून चांगलंसं आपल्याला हे तळून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत चांगलंसं तळला जातो, जरा सुद्धा कच्चेपणा राहत नाही. बघा असं ह्या पद्धतीने ना आपल्याला सारखं असं पलटी करून करून आहे ना चांगलंसं तळून घ्यायचं आहे. हे बघा मस्त तळायला पाहिजे आतपर्यंत चांगलंसं. बघू शकताय मस्त कलर रंग सुद्धा आहे ना छान आलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण असं आपल्याला तेल नितळून घ्यायचं. पूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि आपण इकडे चुलीवरती पाक तयार करून घेतलं होतं ना, ते पाकामध्येच आपल्याला गुलाबजाम सोडायचं आणि परत राहिलेलं आहे आपण तेलामध्ये सोडूया, म्हणजे चांगलं असं आहे ना आतपर्यंत पाक मुरला जातो गरम गरम घातलं की. असं आपण सारखं सारखं विकत आणण्यापेक्षा ना असं आपण ह्या पद्धतीनं घरात बनवून ठेवलं की लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील आणि आपल्याला किती पाहिजे तेवढं आपल्याला खाता पण येतं. त्यामुळं असं आपण घरात बनवून ठेवायचं, मस्त लागतो. आता आपण हे काढून घेऊया. आणि पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं. मग आता पूर्ण तेल नितळलेले आहे. आता आपण इकडे पाकामध्ये घालूया आणि चांगलंसं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण आतपर्यंत आहे ना पाक मुरायला पाहिजे. एक 10-15 मिनिटं सोडूया, म्हणजे चांगलं असं पाकामध्ये मुरेल. हे बघा आता मस्त गुलाबजामुन तयार झालेले आहे. आता आपण एका वाटीमध्ये घेऊया. बघा आता मस्त गुलाबजामुन तयार झालेले आहे. आता आपण सगळ्यांना खायला देऊया. तर मंडळी गुलाबजाम नाही वाटीत दिलेला आहे, सगळ्यांना 5-5 दिलेत आणि मला 4च दिलेत बघा. असू दे नाही हो, आता खाव्या. हर्षो खा आणि कसं झालं सांग. हा या तुम्ही बी गुलाबजामुन खायला. काकू मस्त झाले. छान झाले. हो खा. आई मस्त झाले. हो खा बाळा. आई मस्त झालंय. हो. काय करते मला लय आवडतंय. हो ना. होय खा मग. समृद्धी तुला आवडले. तर मंडळी मस्तपैकी पोरांचं मी खाऊन झालेलं आहे. काही जण चिकार गुलाबजाम खाल्ल्यात तर काही जण मोकार गुलाबजाम खाल्ल्यात. त्यामुळे आता सगळे उठून बाहेर जायची तयारीत आहेत. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. 1000 कमेंट या व्हिडिओसाठी आपल्याला पाहिजे, त्यामुळं भरपूर एकापेक्षा जास्त कमेंट तुम्ही नक्की करा. आणि भर कडक उन्हाळ्यात लाईक्सचा पाऊस पडू दे. आणि आता आपण थांबतो इथंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.